सो यावर्षी माझ्या 3 फिल्म्स होत्या इफीला. हा 56वा इफीचा सोहळा होता आणि पहिली फिल्म होती असंभव, सचित पाटील आणि पुष्कर श्रोत्री दिग्दर्शित. सो त्या फिल्मचा प्रीमियर होता 21 तारखेला. त्याचबरोबर 23 तारखेला माझ्या दुसऱ्या एका हिंदी फिल्मचा पण प्रीमियर होता, वध 2. जसपाल सिंग संधू म्हणून त्याचा डायरेक्टर आहे. वध 1 किंवा वध ही जी आधी एक आलेली फिल्म होती ज्याच्यामध्ये संजय मिश्रा आणि नीना गुप्ता आहेत, त्याच फिल्मचा हा सिक्वल होता. आणि गंमत म्हणजे मी गोव्याला यायच्या आधीपर्यंत ऑलमोस्ट 2 दिवस अलीकडेपर्यंत ह्या दोन्ही फिल्मचं मिक्सिंगचं काम कम्प्लीट करत होतो आणि एकाच स्टुडिओमध्ये आम्ही दिवसरात्र माझी अख्खी टीम बसून आम्ही ह्या फिल्मची दोन्ही फिल्म्सची कामं संपत होतो. कारण 21ला तशीही असंभवचा रिलीज होताच, प्लस 21ला असंभव इफीमध्ये पण प्रीमियर होणार होती आणि वधचा ऍक्च्युअल प्रीमियर किंवा वधचा ऍक्च्युअल रिलीज फेब्रुवारीमध्ये आहे. पण ती पण प्रीमियर सेक्शनमध्ये सिलेक्ट झालेली असल्यामुळे त्याचा 23 तारखेला शो होता. सो मला दोन्ही फिल्म्स त्या वेळेतच संपवणं गरजेचं होतं. आणि अर्थातच त्यामुळेही मला असं वाटलं होतं की ह्या वर्षी तरी मी आता इफी अटेंड करीन, कारण दरवर्षीच मला हे वाटत राहतं की इफीला जायला हवं. गोवा आहे तर गोव्याला कोणाला जायला आवडत नाही. रादर इफी हे गोव्याला जायचं एक चांगलं कारणही मिळतं. बऱ्याच वेळेला ऍक्च्युली आता माझ्या जनरली ऑन अँड ऑफ एखाद दुसरी फिल्म कुठल्या ना कुठल्या तरी सेक्शनमध्ये, आयदर प्रीमियर सेक्शनमध्ये किंवा इंडियन पॅनोरमा सेक्शनमध्ये सिलेक्ट झालेली असते. आणि तशीच यावर्षी माझी अजून एक तिसरी फिल्म होती, आता थांबायचं नाही, ज्या फिल्मचं मी फायनल साऊंड मिक्सिंग केलेलं आहे. अर्थातच शिवराज वायचळ ह्यांनी दिग्दर्शित केलेली, झीनी रिलीज केलेली ही फिल्म होती. सो त्याचा इंडियन पॅनोरमामध्ये कॉम्पिटिशन सेक्शनमध्ये सिलेक्शन होतं आणि त्याचं काल म्हणजे 27 तारखेला त्याचा शो होता. सो जसं शिवराजला कळालं की मी जाणारच आहे या 2 फिल्म्सच्या निमित्ताने, तर तो म्हटलं की अरे मी 27ला येतोच आहे, तर तूही थांबलास तर बरं जाईल, म्हणजे एकदा परत आपण प्रेक्षकांबरोबर आपली फिल्म बघण्याचा एक आनंद घेऊ शकतो. आता गोव्याबद्दलची किंवा इफीबद्दलची गंमत अजून एक म्हणजे अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची म्हणजे 20 वर्षांपूर्वी, सो जेव्हा गोवा फिल्म इफी हे गोव्याला शिफ्ट झालं किंवा गोव्याला येऊन परमनंटली इथे स्थायिक झालं इफी, त्या वर्षी मी एफटीआयमध्ये होतो आणि मी आणि माझा बॅचमेट रविदेव सिंग जो एक साऊंड इंजिनियर आहे आणि त्याची पण एक फिल्म यावर्षी खोया पाया नावाची, ज्याच्यामध्ये सीमा बिस्वास आणि अंजली पाटील आहेत, ती पण प्रीमियर सेक्शनमध्ये सिलेक्टेड होती. सो आम्ही दोघंच 20 वर्षांपूर्वी एफटीआय तर्फे इफीमध्ये सगळ्या स्टुडंट्सना, एफटीआयच्या स्टुडंट्सना राहायची व्यवस्था कुठे करता येईल, कुठे किती लांब थिएटर आहे त्याच्यापासून, कारण कोणालाच काही कल्पना नव्हती त्यावेळेला, पहिल्यांदा इफी गोव्यामध्ये होणार होतं. सो त्या निमित्ताने आम्ही दोघं त्याची रेकी करायला आलो होतो 20 वर्षांपूर्वी आणि ह्या वर्षी सुद्धा योगायोग जुळून आला आणि आम्ही दोघंही सेम यावेळेस फक्त आमच्या स्वतःच्या गाडीमध्ये आम्ही ड्राईव्ह करून गोव्याला आलो. सो अशी एक ओव्हरऑलच इफीबद्दलची पहिल्यापासूनच एक कुतूहल आहे, एक त्याच्याबद्दलची उत्सुकता असतेच. आणि मग इथे आलं की ऍक्च्युली ना खूप वेगवेगळ्या तऱ्हेचे फिल्ममेकर्सही तुम्हाला भेटता येतात, त्यांना भेटता येतं. म्हणजे बऱ्याच वेळेला त्यांची कामं बघितलेली असतात, पण फेस्टिवलला ही सगळी लोक एकत्र येतात आणि त्या निमित्ताने तुम्हाला त्यांना निदान भेटता येतं, इंटरॅक्ट करता येतं, एकमेकांच्या कामाविषयी बोलता येतं. मलाही अपेक्षित नव्हतं. मी इथे आल्यानंतर बरेच स्टुडंट्स होते, काही एफटीआयतले होते, काही दुसऱ्या इन्स्टिट्यूट्समधले होते, काही गोवन रेसिडेंट्स होते, तर तेही मला असं लांबून येऊन ओळखून किंवा कधीतरी इंस्टाग्रामवरती मेसेज टाकून त्यांनीही मला विचारलं होतं की तुम्ही अनमोल भावेच ना, आणि आम्ही तुमचं काम बघितलंय. आणि इट वॉज सो ओव्हरवेल्मिंग किंवा इट वॉज सो सरप्राइझिंग ऍट वन पॉइंट ऑल्सो की ह्या लोकांनी कामं तर बघितलेलीच आहेत, पण ते त्या कामावरतून तुम्हाला ओळखतायत आणि त्याच्याहून जास्त उत्तम पावती कुठलीच नसू शकते असं मला वाटतं.